तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत मिळून चहा घेता, बिल शेअर करता, मग पैसे गुंतवताना ते का नाही करता? आज आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय ते अशाच एका सोप्या उदाहरणातून समजून घेणार आहोत. समजा 5 मित्र मिळून एखादं महाग गिफ्ट घ्यायचं ठरवतात. प्रत्येक जण थोडे पैसे देतो आणि त्यांच्यातील एक हुशार मित्र सर्वांची रक्कम वापरून गिफ्ट विकत घेतो. हेच म्युच्युअल फंड मध्ये होतं. सगळेजण थोडे थोडे पैसे टाकतात आणि एक प्रोफेशनल फंड मॅनेजर हे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो, जसं की शेअर्स, बॉन्ड्स वगैरे. शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करणं थोडं कठीण असतं. कोणता शेअर घ्यायचा, कधी घ्यायचा, किती रिस्क आहे हे समजून घेणं सोपं नाही. म्युच्युअल फंड मध्ये एक अनुभवी व्यक्ती तुमच्यासाठी हे सगळं ठरवते. समजा तुम्ही दररोज 10 रुपये बाजूला ठेवता. महिन्याच्या शेवटी RS 300 होती. पण जर 5 जणांनी दररोज 10-10 रुपये एकत्र केले, तर महिन्याच्या शेवटी RS 300 जमा होतील. अशा प्रकारे म्युच्युअल फंड म्हणजे मिळून गुंतवणूक करणं, जिथे फायदे सगळ्यांना मिळतात. म्युच्युअल फंड्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. इक्विटी फंड, जास्त फायदे पण थोडं रिस्क. डेट फंड, कमी रिस्क, स्थिर परतावा. हायब्रिड फंड, दोघांचं मिश्रण. तुमच्या गरजेनुसार आणि रिस्क सहनशक्तीप्रमाणे निवड करा. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणं खूप सोपं आहे. फक्त RS 500 पासून सुद्धा तुम्ही SIP सुरू करू शकता. मोबाईल IAN वरून KYC करा, फंड निवडा आणि गुंतवणूक सुरू करा. मित्रांनो, म्युच्युअल फंड ही स्मार्ट लोकांची गुंतवणूक आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. तुम्हाला पुढे कोणत्या फायनान्स टॉपिकवर व्हिडिओ पाहायला आवडेल? आउट्रो लाईन. शिका, समजा आणि शहाणं व्हा. गुंतवणूक ही सवय बनवा.